Hello students, good afternoon to all of you. So in last online lecture we completed the study of topic and that topic was halogen derivatives. तर पाठीमागच्या ऑनलाईन लेक्चरला हॅलोजन डेरिव्हेटिव्ज हा जो टॉपिक आहे तर त्या टॉपिकचा आपला स्टडी करून झालेला आहे. So after studying the topic halogen derivative, today we are going to study the next topic and name of topic is alcohol, phenols and ethers. तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ह्या टॉपिक नंतर आपल्याला 21 नंबरचा जो चॅप्टर आहे तो स्टडी करायचा आहे आणि त्याचं नाव आहे अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स. So remember that alcohols, phenols and ethers, these are the classes of an organic compound. तर अल्कोहोल्स असेल, फिनॉल्स असेल किंवा इथर्स असेल तर हे ऑर्गॅनिक कंपाऊंडचे क्लासेस आहेत. आपण 11वीला स्टडी केलेलं आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंडचे वेगवेगळे क्लासेस आहेत. त्यामध्ये अल्केन्स आहे, अल्किन्स आहे, अल्काइन्स आहे किंवा अल्कोहोल्स, फिनॉल्स, इथर्स, एस्टर्स, कार्बॉक्झिलिक ॲसिड्स. तर असे ऑर्गॅनिक कंपाऊंडचे वेगवेगळे क्लासेस असलेले आपल्याला पाहायला मिळेल. तर ह्या टॉपिकमध्ये आपल्याला अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर्स यांचा आपल्याला स्टडी करायचा आहे. आता थोडक्यात हे अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर्स कसे महत्त्वाचे आहेत ते थोडंसं आपण स्टडी करूया. सो वूड पॉलिश which we use for polishing the furniture contains spirit and it is mainly ethyl alcohol. तर आपल्या घरामध्ये असेल किंवा बाहेर फर्निचर जे असतं तर त्या फर्निचरला पॉलिश करण्यासाठी आपण स्पिरिट वापरतो आहे. तर हे स्पिरिट म्हणजेच काय? सो स्पिरिट इट कंटेन्स मेनली इथिल अल्कोहोल. म्हणजे अल्कोहोल ह्या फॅमिलीमधला तो एक मेंबर आहे. सो अल्कोहोल सर्व्स ॲज अ सॉल्वंट फॉर मेनी ऑर्गॅनिक रिॲक्शन. तर हे जे अल्कोहोल्स आहे हे अल्कोहोल्स बऱ्याचशा ऑर्गॅनिक रिॲक्शनमध्ये सॉल्वंट म्हणून वापरलं जातं. सो अल्कोहोल सर्व्स ॲज सॉल्वंट फॉर मेनी ऑर्गॅनिक रिॲक्शन्स. सो स्टार्टिंग फ्रॉम अल्कोहोल्स वी कॅन प्रिपेअर व्हरायटी ऑफ कंपाऊंड्स. तर अल्कोहोलपासून आपल्याला व्हरायटी ऑफ कंपाऊंड्स तयार करता येतात. फॉर एक्झाम्पल अल्किल हॅलाइड किंवा अल्डिहाइड्स किंवा कीटोन्स किंवा कार्बॉक्झिलिक ॲसिड्स किंवा इथर्स हे आपल्याला ह्या अल्कोहोलपासून तयार करता येतात. म्हणजे अल्कोहोलचा वापर करून आपण बरेचसे ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार करू शकतो. त्याच्यामध्ये कुठले कुठले कंपाऊंड्स येऊ शकतात? अल्किल हॅलाइड तयार करू शकतो, अल्डिहाइड्स तयार करू शकतो, कीटोन्स तयार करू शकतो, कार्बॉक्झिलिक ॲसिड असेल, इथर्स असेल. तर यांचं प्रिपरेशन ह्या अल्कोहोलचा वापर करून आपल्याला करता येतं. त्यानंतर दुसरं एक ऑर्गॅनिक कंपाऊंडचा आपल्याला ह्या टॉपिकमध्ये स्टडी करायचा आहे तो आहे फिनॉल्स. सो फिनॉल्स आर अँटीसेप्टिक. तर जे फिनॉल आहे त्या फिनॉलचा वापर अँटीसेप्टिक म्हणून केला होता किंवा इट इज ऑल्सो यूज्ड ॲज अ डिसइन्फेक्टंट. फिनॉलचा डिसइन्फेक्टंट म्हणून सुद्धा वापर केला होतो. त्यानंतर इथर जे आहेत तर ह्या इथर्सबद्दल काय सांगता येईल बघा. सो इथर्स आर केमिकली इनर्ट अँड सो दॅट it can be used as a solvent in main reaction.
तर इथर जे आहेत ते इथर जे आहेत ते इथर्स कसे आहेत, केमिकली इनर्ट आहेत, ते दुसऱ्याबरोबर सहजासहजी रिॲक्ट होत नाहीत. सो इथर्स आर compounds or ethers are chemically inert compounds. That's why they can be used as a solvent in various reactions. आता हे इथर जे आहेत, ह्या इथरचा आणखीन दुसरा सुद्धा यूज केला जातो. तर ह्या इथरमध्ये डायइथिल इथर हे एक मेंबर आहे. सो डायइथिल इथर इट कॅन बी यूज्ड ॲज अ ॲनेस्थेटिक्स. तर रुग्णांना भूल देण्यासाठी डायइथिल इथरचा पूर्वी वापर केला जात होता. किंवा इथरमध्ये ॲनिसोल जे आहेत, ॲनिसोल हे जे कंपाऊंड आहेत, तर ह्या ॲनिसोलचा परफ्यूम इंडस्ट्रीमध्ये सुद्धा वापर केलेला आपल्याला पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे थोडक्यात अल्कोहोल्स, फिनॉल्स किंवा इथर्स हे इंडस्ट्रीमध्ये कसे महत्त्वाचे आहेत किंवा आपल्या डेली लाईफमध्ये सुद्धा त्यांचा आपल्याला उपयोग कशा प्रकारे होतो हे थोडक्यात आपण इथं समजावून घेतलं. तर आता आपण ॲक्च्युअल टॉपिक जो आहे तो ॲक्च्युअल टॉपिक स्टडी करायला स्टार्ट करूया. सो लेट स्टार्ट फ्रॉम द इंट्रोडक्शन ऑफ दिस टॉपिक. So alcohols are organic compound. Alcohols are organic compound in which OH or hydroxyl group is attached to saturated carbon atom. तर अल्कोहोल्स हे हायड्रॉक्झिल कंपाऊंड्स आहेत. सो अल्कोहोल्स आर द हायड्रॉक्झिल डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन इन विच one or more hydrogen atom is replaced by corresponding number of OH group. किंवा वेगळ्या भाषेमध्ये आपण असं म्हणू शकतो, अल्कोहोल्स आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन विच वन ऑर मोर हायड्रॉक्झिल ग्रुप इज डायरेक्टली अटॅच्ड टू कार्बन ॲटम ऑफ ॲलिफॅटिक सिस्टीम. ज्या अल्कोहोल्स असे कंपाऊंड की ज्या कंपाऊंडमध्ये एक किंवा अनेक OH ग्रुप, त्याला आपण हायड्रॉक्झिल ग्रुप म्हणतो, हे कुणाला अटॅच झाले आहेत, तर ॲलिफॅटिक सिस्टीम किंवा सॅच्युरेटेड कार्बनला ते अटॅच झालेले असतात. तर इथं जनरल रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. तर हा जो OH ग्रुप आहे, हा OH ग्रुप कुणाला अटॅच झाला आहे, सो दिस इज द ॲलिफॅटिक कार्बन ॲटम, सिंगली बॉन्डेड कार्बन ॲटम. तर OH ग्रुप हा सिंगली बॉन्डेड कार्बन ॲटमला अटॅच झालेला आपल्याला अल्कोहोलमध्ये पाहायला मिळतो. सो हायड्रॉक्झिल ग्रुप प्रेझेंट इन ॲन ॲरोमॅटिक कंपाऊंड. तर ॲरोमॅटिक कंपाऊंड जे आहे त्या ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये समजा हायड्रॉक्झिल ग्रुप प्रेझेंट आहे. सो हायड्रॉक्झिल ग्रुप in aromatic compound or hydroxyl group also can be present. Hydroxyl group चं representation आहे OH. So OH group can also be present in aromatic compounds. जे aromatic compounds आहेत त्या aromatic compoundमध्ये सुद्धा आपल्याला हायड्रॉक्झिल ग्रुप किंवा OH ग्रुप असलेला पाहायला मिळतो. सो हायड्रॉक्झिल ग्रुप और OH ग्रुप it may also be present in aromatic compounds. तर OH ग्रुप हा ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये सुद्धा प्रेझेंट असलेला आपल्याला पाहायला मिळतो. सो देअर आर टू टाईप्स ऑफ ॲरोमॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड्स. आता ह्या ॲरोमॅटिक कंपाऊंडचे दोन टाईप्स आहेत. त्यातला एक आहे फिनॉल्स आणि दुसरा आहे ॲरोमॅटिक अल्कोहोल्स. सो रिमेंबर दॅट there are two types of aromatic hydroxy compounds. Aromatic hydroxy compoundचे दोन टाईप्स आहेत. तर त्या दोन टाईपपैकी पहिला टाईप कुठला आहे, फिनॉल्स, आणि दुसरा टाईप कुठला आहे, ॲरोमॅटिक अल्कोहोल्स. तर आता फिनॉल जे आहेत ते फिनॉल म्हणजे काय बघा.
So phenols are aromatic hydroxy compounds in which hydroxyl group, that is OH group, it is directly attached to carbon atom of benzene ring. तर फिनॉल जे आहेत त्या फिनॉलच्या बाबतीमध्ये आपल्याला काय सांगता येईल? सो फिनॉल्स आर द ॲरोमॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड्स. फिनॉल्स हे कसे आहेत? सो फिनॉल्स आर द ॲरोमॅटिक. फिनॉल्स आर द ॲरोमॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड्स. तर फिनॉल्स हे ॲरोमॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड्स आहेत, म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुप हा ॲरोमॅटिक रिंगला अटॅच झालेला असतो. So phenols are the aromatic hydroxy compounds in which hydroxyl group, that is OH group, it is directly attached to carbon atom of benzene ring. तर फिनॉलमध्ये OH ग्रुप हा किंवा हायड्रॉक्सिल ग्रुप हा डायरेक्टली कोणाला अटॅच झाला असतो? कार्बन ॲटम ऑफ बेन्झीन रिंग. तर बेन्झीन रिंगमध्ये जो काय कार्बन ॲटम असतो तर त्या कार्बन ॲटमला डायरेक्टली OH ग्रुप अटॅच झालेला पाहायला मिळतो. कुठल्या कंपाऊंडमध्ये? फिनॉल्समध्ये. सो फिनॉल इट इज वन ऑफ द मेंबर ऑफ फिनॉल्स. तर फिनॉल्स ही जी फॅमिली आहे ह्या फॅमिलीमधला एक कॉमन मेंबर आहे फिनॉल. तर फिनॉल हा जो आहे, फिनॉल इट इज ऑल्सो नोन ॲज कार्बोलिक ॲसिड. आता आपण स्टडी केलं आहे फिनॉल म्हणजे काय? तर असे ॲरोमॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड की ज्याच्यामध्ये OH ग्रुप हा डायरेक्टली कोणाला अटॅच झाला असतो? कार्बन ॲटम ऑफ बेन्झीन रिंगला अटॅच झालेला असतो. तर हे जे फिनॉल आहे, ह्या फिनॉल्समध्ये फिनॉल हे एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि त्यालाच दुसरं नाव काय आहे? फिनॉल is commonly known as carbolic acid or it is also called as hydroxybenzene. For example, C6H5OH, that is, it is the molecular formula of phenol. So on the other hand, when hydroxyl group present in side chain of aromatic ring, जर हायड्रॉक्सिल ग्रुप हा ॲरोमॅटिक रिंगची जी काही साईड चेन आहे त्यामध्ये प्रेझेंट असेल, देन कंपाऊंड इज टर्म्ड ॲज ॲरोमॅटिक अल्कोहोल. आता ॲरोमॅटिक अल्कोहोल म्हणजे काय? तर ॲरोमॅटिक अल्कोहोलमध्ये काय पाहायला मिळतं? तर हायड्रॉक्सिल ग्रुप हा कोणाला प्रेझेंट झालेला पाहायला मिळतो? किंवा कोणामध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप हा कोणामध्ये प्रेझेंट असतो? in the side chain of aromatic ring. So when hydroxyl group is present in side chain of aromatic ring, the compound is called as, त्याला आपण काय म्हणतो? तर ह्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो? the compound is called as, when hydroxyl group is present in side chain of aromatic ring, then compound is called as ॲरोमॅटिक अल्कोहोल. तर त्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो? ॲरोमॅटिक अल्कोहोल असं म्हणतो. तर इथं जे काही रिप्रेझेंट केलेलं कंपाऊंड आहे तर ह्या कंपाऊंडमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं आहे? तर OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप साईड चेनला प्रेझेंट आहेत आणि साईड चेन प्रेझेंट असताना तो OH ग्रुप हा कशाला अटॅच झाला आहे? इट इज अटॅच्ड टू carbon atom of aromatic ring. Then after studying the meaning of alcohols, phenols, now we are going to study about ethers. So ethers, it is the class of organic compound. तर ऑर्गॅनिक कंपाऊंडचा इथर्स हा देखील एक क्लास असलेला आपल्याला पाहायला मिळेल. सो ethers are the compound which contains oxygen atom bonded to two alkyl groups or two aryl groups or one alkyl and one aryl group.
तर इथर्स काय आहेत? तर असे कंपाऊंड की ज्या कंपाऊंडमध्ये ऑक्सिजन ॲटम हा कोणाला अटॅच झाला असतो? एक तर 2 अल्किल ग्रुपला अटॅच झाला असतो, किंवा 2 अरिल ग्रुपला अटॅच झाला असतो, किंवा एक अल्किल आणि एक अरिल ग्रुपला तो अटॅच झालेला आपल्याला पाहायला मिळतो. सो इथर्स आर द डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन्स इन विच Ethers are the derivative of hydrocarbon in which hydrogen atom is replaced by alkoxy group, that is OR group, or aryl oxy group, that is OAR. तर इथर जे आहेत त्या इथरच्या बाबतीमध्ये काय पाहायला मिळतं आपल्याला? So ethers are the derivative of hydrocarbon in which hydrogen atom is replaced by alkoxy group or aryloxy group. तर अशा प्रकारे इथर जे आहे ते इथरचे आपल्याला डेफिनेशन करता येईल. और ethers are considered as compound formed by substituting hydrogen atom of OH group of alcohol by alkyl or aryl group. तर हे इथर्स, या इथरबद्दल आणखीन आपल्याला काय सांगता येईल? सो इथर्स आर कन्सिडर्ड ॲज अ कंपाऊंड फॉर्म बाय सबस्टिट्यूटिंग हायड्रोजन ॲटम ऑफ OH group of alcohol or phenol by alkyl or aryl group. तर इथर्सचे काय पाहायला मिळतील? तर जो हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे तर त्या हायड्रॉक्सिल ग्रुपमधला एक हायड्रोजन ॲटम जो आहे तो एक हायड्रोजन ॲटम एकतर अल्कॉक्सी ग्रुपनं किंवा अरिल ऑक्सी ग्रुपनं रिप्लेस झालेला आपल्याला पाहायला मिळेल. तर आता इथर जे आहेत त्या इथर्समध्ये डायव्हॅलंट ऑक्सिजन प्रेझेंट असतो. तर त्या डायव्हॅलंट ऑक्सिजनला 2 सारखेच किंवा वेगवेगळे किंवा एक अल्किल ग्रुप एक अरिल ग्रुप अटॅच झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर इथं स्लाईडमध्ये रिप्रेझेंट केलं आहे ROR, म्हणजे जो डायव्हॅलंट ऑक्सिजन आहे तर त्या डायव्हॅलंट ऑक्सिजनला एक प्रकारचे अल्किल ग्रुप अटॅच झालेले आहेत. तर त्यामुळे हे जे कंपाऊंड आहे तर ह्या कंपाऊंडला काय म्हटलं जातं? इथर्स. तर इथं ROR किंवा ROR डॅश म्हणजे ऑक्सिजनला 2 वेगवेगळे अल्किल ग्रुप अटॅच झालेले असतील तर त्यालाही आपण इथर म्हणतो. किंवा नेक्स्ट आहे ROAR, जे ऑक्सिजन ॲटमला एका बाजूला अरिल ग्रुप आणि एका बाजूला अल्किल ग्रुप किंवा दोन्हीच्या दोन्ही ऑक्सिजनला अटॅच झालेले ग्रुप्स जर ॲरोमॅटिक असतील तर त्यालासुद्धा आपण इथर असं म्हणतो. तर आता इथरच्या वेगवेगळ्या प्रकारे ज्या डेफिनेशन आपण केलेल्या आहेत तर त्या डेफिनेशन कशा प्रकारच्या होत्या बघा. सो इथर्स आर नोन ॲज अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. तर इथरला सुद्धा आपल्याला डिफाईन करायचं झालं तर आपल्याला म्हणता येईल अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. आता फॉर एक्झाम्पल अल्केनमधला फर्स्ट मेंबर आहे मिथेन, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CH4. आता ह्या मिथेनमधला एक हायड्रोजन काढून टाकला तर फ्रॅगमेंट काय राहिलं? CH3. आणि एका हायड्रोजनची रिप्लेसमेंट कशाला करायची? अल्कॉक्सी ग्रुप. फॉर एक्झाम्पल त्याच्यापुढे आणखीन OCH3 अटॅच झालेलं असेल तर जे कंपाऊंड तयार होईल
दॅट कंपाऊंड इट इज द एक्झाम्पल ऑफ इथर. किंवा इथरची वेगळ्या प्रकारे सुद्धा आपल्याला डेफिनेशन करता येते. इथर्स आर नोन ॲज अल्किल डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्कोहोल्स. तर इथर्स हे काय आहेत? अल्किल डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्कोहोल्स. अल्कोहोलचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? ROH. तर ह्या अल्कोहोलमध्ये हा जो हायड्रोजन ॲटम आहे, तर त्या हायड्रोजनच्या ॲटमच्या ऐवजी दुसरा एखादा अल्किल ग्रुप अटॅच झाला त्याला, तर काय तयार होतं इथं? सो हेअर देअर विल बी द फॉर्मेशन ऑफ इथर टेक्स प्लेस. मग इथरच्या बाबतीमध्ये आपण म्हणू शकतो इथर्स आर द अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स. अल्केनमधला हायड्रोजन रिप्लेस केला आणि तो कशाने रिप्लेस केला? अल्कॉक्सी ग्रुपमध्ये रिप्लेस केला, तर काय तर होतं? ROR, दॅट इज इथर. किंवा इथरची आणखीन वेगळ्या प्रकारे सुद्धा आपल्याला डेफिनेशन करता येते. इथर्स आर नोन ॲज अल्किल डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्कोहोल्स. सो इथर्स आर अल्किल डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्कोहोल्स. ज्या अल्कोहोलमध्ये OH ग्रुप प्रेझेंट आहे, त्या OH ग्रुपमधला हायड्रोजन रिप्लेस केला अल्किल ग्रुपनंतर जे तयार होणारं कंपाऊंड आहे ते असणार आहे इथर. किंवा त्यालाच आपल्याला काय म्हणता येईल? इथर्स आर अल्किल डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्कोहोल. म्हणजे अल्कोहोल जो आहे तो अल्कोहोलचं जनरल रिप्रेझेंटेशन काय आहे? ROH. तर ह्या ROH मधला जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन रिप्लेस झाला दुसऱ्या एका अल्किल किंवा आरिल ग्रुपनं जर रिप्लेस झाला, तर तयार होणाऱ्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो? इथर. देन इथर्स आर ऑल्सो नोन ॲज अनहायड्राइड्स ऑफ अल्कोहोल्स. आता बऱ्याचदा इथरची डेफिनेशन अशी सुद्धा केली जाते, इथर्स आर ऑल्सो नोन ॲज अनहायड्राइड्स ऑफ अल्कोहोल. अनहायड्राइड्स ऑफ अल्कोहोल म्हणजे अल्कोहोलमधला जो OH ग्रुप आहे त्या OH ग्रुपमधला हायड्रोजन काढून टाकला, तर OH ग्रुपमधला हायड्रोजन काढून टाकला आणि त्या जागी दुसरा जर अल्किल ग्रुप आला, तर जे कंपाऊंड तयार होईल त्या कंपाऊंडचा फॉर्म्युला काय असेल? ROR प्लस H2. म्हणजे इथरचं जर डेफिनेशन आणखी काही करायचे असतील तर हे लक्षात ठेवा. इथरचे काय आहेत? अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन आहे. किंवा इथरचे काय आहेत? अल्किल डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्कोहोल्स आहेत. किंवा इथर्स आणखीन काय आहेत? इथर्स आर ऑल्सो नोन ॲज अनहायड्राइड्स ऑफ अल्कोहोल्स. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळी आपण डेफिनेशन इथरच्या आपण स्टडी केल्या. तर आपल्या टेक्स्टबुकमध्ये इपॉक्साईडबद्दल माहिती दिली आहे. इपॉक्साईड हे काय? दीज आर द सायक्लिक इथर्स. तर इपॉक्साईड्स हे सायक्लिक इथर्स आहेत. तर यांच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतो? सो बायोव्हॅलंट ऑक्सिजन. तर हा जो बायोव्हॅलंट ऑक्सिजन आहे तो बायोव्हॅलंट ऑक्सिजन काय आहे? सो बायोव्हॅलंट ऑक्सिजन इट इज द पार्ट ऑफ 3 मेंबर्ड रिंग्स. So bivalent oxygen atom of ether, it is the part of 3 membered ring. तर इथं जे 3 मेंबर्स आहेत त्या 3 मेंबरपैकी एकाकडे 2 कार्बन ॲटम्स आहेत आणि हे 2 कार्बन ॲटम्स ऑक्सिजनद्वारे जॉईन झाले आहेत. तर अशा प्रकारे बायोव्हॅलंट ऑक्सिजन जो आहे तो बायोव्हॅलंट ऑक्सिजनच्या बाबतीत काय पाहायला मिळतं? सो बायोव्हॅलंट ऑक्सिजन, सो इपॉक्साइड्स आर cyclic ethers in which bivalent oxygen atom of ether is a part of 3 membered ring. किंवा इथं आपल्याला एक एक्झाम्पल आणखीन असं प्रकारचं सुद्धा घेता येईल. एक CH2 दुसरा CH2 आणि ह्या दोघांमध्ये
अटॅचमेंट थ्रू द ऑक्सिजन ॲटम. तर अशा प्रकारे इथर जे आहे तर त्या इथरच्या आपण थोड्या डेफिनेशन आपण स्टडी केल्या. सो after studying the definition of alcohol, phenols and ethers, now we are going to study the next article in this topic, that is the classification. तर इथं नेक्स्ट आर्टिकल आपल्याला स्टडी करायचं, दॅट इज द क्लासिफिकेशन. सो लेट अस फर्स्ट कन्सिडर द क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड देन इथर्स. क्लासिफिकेशनमध्ये सुरुवातीला अल्कोहोल आणि फिनॉलचं क्लासिफिकेशन आपल्याला स्टडी करायचं आहे. आणि अल्कोहोलचं आणि फिनॉलचं क्लासिफिकेशन स्टडी केलं की मग त्याच्यानंतर कुणाचं स्टडी करायचं आहे, देन इथर्स. तर आता क्लासिफिकेशन जे आहे ते क्लासिफिकेशन बाबतीमध्ये काय पाहायला मिळतं बघा. सो इथर्स, सो in the classification, alcohols and phenols are classified as mono, di, tri and polyhydric alcohols. तर क्लासिफिकेशन जे आहे ते क्लासिफिकेशनमध्ये काय पाहायला मिळतं, तर क्लासिफिकेशन करत असताना कसं क्लासिफिकेशन केलं आहे. सो अल्कोहोल्स अँड फिनॉल्स are classified as mono, di, tri or polyhydric compounds on the basis of 1, 2 or 3 or more hydroxyl group present in their molecule. तर क्लासिफिकेशन आपण स्टडी करत असताना पहिल्यांदा आपण अल्कोहोल आणि फिनॉलचं क्लासिफिकेशन आपण स्टडी करतोय. तर अल्कोहोल आणि फिनॉलचं क्लासिफिकेशन स्टडी करत असताना आपण सुरुवातीला आपण काय स्टडी केलं, तर हे जे अल्कोहोल्स आहेत किंवा हे जे फिनॉल्स आहेत, तर ह्या अल्कोहोल्स आणि फिनॉलचं क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे. सो अल्कोहोल्स अँड फिनॉल्स आर क्लासिफाईड ॲज मोनो देन डाय, ट्राय or polyhydric compounds. So alcohols and phenols are classified as mono, di, tri or polyhydric compounds in which on the basis of 1, 2, 3 or more hydroxyl groups are present in the molecule. तर मॉलिक्यूलमध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप, दॅट इज OH ग्रुप, तर हायड्रॉक्सिल ग्रुप किंवा OH ग्रुप याची संख्या किती आहे त्यावरून अल्कोहोल्स आणि फिनॉलचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. सो अल्कोहोल्स अँड फिनॉल्स आर क्लासिफाईड ॲज मोनो, डाय, ट्राय और पॉलीहायड्रिक कंपाउंड्स ऑन द बेसिस ऑफ 1, 2, 3 और मोर हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेजेंट इन द मॉलिक्यूल. सो लेट्स स्टडी example of mono, di, tri and polyhydric compounds. आता इथे एक पहिले एक्झाम्पल आहे CH3CH2OH. सो नेम ऑफ दिस कंपाउंड इज इथिल अल्कोहोल. तर याचं नाव आहे इथिल अल्कोहोल. तर आता इथिल अल्कोहोलमध्ये एकच OH ग्रुप प्रेझेंट आहे, एकच OH ग्रुप आहे, म्हणून ते कुठल्या प्रकारामध्ये येईल, मोनोहायड्रिक अल्कोहोल. तर ते मोनोहायड्रिक अल्कोहोल ह्या प्रकारामध्ये येईल. किंवा नेक्स्ट आहे मोनोहायड्रिक फिनॉल. तर मोनोहायड्रिक फिनॉल म्हणजे काय, तर मोनोहायड्रिक फिनॉल म्हणजे असं फिनॉल की ज्या फिनॉलमध्ये एकच OH ग्रुप हा बेन्झीन रिंगला किंवा ॲरोमॅटिक रिंगला अटॅच झालेला आहे.
तर याचं नाव काय होतं, इथिल अल्कोहोल. सो नेम ऑफ दिस कंपाऊंड इज इथिल अल्कोहोल अँड नेम ऑफ दिस कंपाऊंड इज फिनॉल. तर हे मोनोहायड्रिक अल्कोहोल आणि हे कसलं आहे, मोनोहायड्रिक फिनॉल. त्यानंतर अल्कोहोल किंवा फिनॉलचं क्लासिफिकेशन कसं केलं आहे, तर डायहायड्रिक कंपाऊंड म्हणून सुद्धा करता येतं. आता हे कंपाऊंड घेतलं, इट्स नेम इज इथिलीन ग्लायकॉल. ह्याचं नाव आहे इथिलीन ग्लायकॉल. तर इथिलीन ग्लायकॉलमध्ये 2 OH ग्रुप प्रेझेंट आहेत, त्यामुळे त्याला काय म्हणता येतं, डायपॉलिहायड्रिक कंपाऊंड. तर ह्या कंपाऊंडचं नाव आहे इथिलीन ग्लायकॉल. आता आणखीन एक एक्झाम्पल खाली घेऊया आपण. तर हे जे कंपाऊंड आहे, ह्या कंपाऊंडमध्ये 2 OH ग्रुप डायरेक्टली बेन्झीन रिंगला अटॅच झाले, म्हणजे हे फिनॉल ह्या फॅमिलीमधलं कंपाऊंड आहे. तर आता त्याचं नाव काय, तर 2 OH ग्रुप बेन्झीन रिंगला अटॅच झाले, त्यामुळे डायहायड्रिक फिनॉल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, सो अल्कोहोल अँड फिनॉल्स आर ऑल्सो क्लासिफाईड ॲज ट्रायहायड्रिक ऑर पॉलिहायड्रिक कंपाऊंड ऑल्सो. तर हे जे ट्रायहायड्रिक कंपाऊंड आहे, तर याच्यामध्ये 3 OH ग्रुप प्रेझेंट आहेत. तर याच्यामध्ये 3 OH ग्रुप प्रेझेंट आहेत, त्यामुळे ह्याला काय म्हणता येईल, डायहायड्रिक कंपाऊंड. तर हे कंपाऊंड जे आहे, त्या कंपाऊंडचं नाव काय आहे, सो इट्स नेम इज प्रोपिलीन ग्लायकॉल. तर अशा प्रकारे आपण इथं अल्कोहोल किंवा फिनॉलचं इथं क्लासिफिकेशन आपण स्टडी केलं. आता त्याच्यानंतर त्याच क्लासिफिकेशनमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. So monohydrate alcohols are further classified on the basis of hybridization state of carbon atom to which OH group is attached. तर मोनोहायड्रिक अल्कोहोल जे आहेत, त्या मोनोहायड्रिक अल्कोहोलचं परत आणखीन वेगळ्या प्रकारे क्लासिफिकेशन केलेलं आहे. सो मोनोहायड्रिक अल्कोहोल्स आर फर्दर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन स्टेट ऑफ कार्बन ॲटम टू विच हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच्ड. तर मोनोहायड्रिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशन कसं केलं आहे, मोनोहायड्रिक अल्कोहोल्स आर फर्दर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन स्टेट ऑफ कार्बन ॲटम टू विच हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच्ड. हायड्रॉक्सिल ग्रुप ज्या कार्बन ॲटमला अटॅच झाल्या, त्या कार्बन ॲटमच्या हायब्रिडायझेशन स्टेटवरून अल्कोहोलचं क्लासिफिकेशन केलं आहे. त्यातलं पहिलं आहे अल्कोहोल कंटेनिंग sp3 हायब्रिडाइज कार्बन OH बॉन्ड. अल्कोहोल कंटेनिंग sp3 हायब्रिडाइज कार्बन OH बॉन्ड. तर आता अशा प्रकारचे जे अल्कोहोल आहेत, तर त्या अल्कोहोलमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, सो OH ग्रुप इट इज अटॅच्ड टू sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम ऑफ अल्किल ग्रुप. तर अल्कोहोल्स कंटेनिंग sp3 हायब्रिडाइज कार्बन OH बॉन्डमध्ये OH ग्रुप हा कोणला अटॅच झाला आहे, sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम ऑफ अल्किल ग्रुपला तो अटॅच झाला आहे. तर आता हे जे कंपाऊंड्स आहेत किंवा हे जे अल्कोहोल आहेत, ह्या अल्कोहोलचं फर्दर क्लासिफिकेशन कसं करता येतं, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शियरी अल्कोहोल्स. तर इथं मोनोहायड्रिक अल्कोहोल्स किंवा अल्कोहोल कंटेनिंग sp3 हायब्रिडाइज OH बॉन्ड यांचं फर्दर क्लासिफिकेशन कसं केलं आहे, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल अँड टर्शियरी अल्कोहोल्स इन विच OH ग्रुप इज अटॅच्ड टू प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शियरी कार्बन ॲटम रिस्पेक्टिव्हली. आता इथं हे जे एक्झाम्पल आहे, ह्या एक्झाम्पलमध्ये OH ग्रुप ज्या कार्बन ॲटमला अटॅच झाला, तो कार्बन ॲटम फक्त सिंगल आहे, तो दुसऱ्या कार्बन ॲटमला जॉईन झालेला नाही. दॅट्स वाय इट इज द एक्झाम्पल ऑफ प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोलचं हे एक्झाम्पल आहे. किंवा OH ग्रुप
ज्या कार्बन ॲटमला अटॅच झाला असेल तो जर आणखी दुसऱ्या 2 OH ग्रुपला अटॅच झाला असेल तर दॅट इज अ सेकंडरी अल्कोहोल. अँड वेन OH group is attached to 3 carbon atoms, 1 2 3. So when OH group is attached to tertiary carbon atom, then it is called as tertiary alcohol. तर मोनोहायड्रिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशन कसं करता येतं? प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी डिपेंडिंग अपॉन OH group attached to primary, secondary and tertiary carbon atom respectively. So each of these alcohol, तर हे जे मोनोहायड्रिक अल्कोहोल आहेत त्यांचं फर्दर क्लासिफिकेशन करता येतं अलिलिक अल्कोहोल अँड बेंझिलिक अल्कोहोल. अलिलिक अल्कोहोल और बेंझिलिक अल्कोहोल if sp3 carbon atom carrying OH group is further bonded to sp2 carbon atom. आता अलिलिक अल्कोहोल जे आहेत त्या अलिलिक अल्कोहोलबद्दल आपण स्टडी करूया. So here OH group is attached to sp3 hybridized carbon and which is further bonded to carbon-carbon double bond. तर sp3 hybridized कार्बनला जो OH ग्रुप अटॅच झाला आहे त्याच्यावरून आता क्लासिफिकेशन केलं आहे. तर इथं अलिलिक अल्कोहोल्स म्हणजे कसले अल्कोहोल आहेत? OH ग्रुप कुणाला अटॅच पाहिजे? sp3 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच झाला पाहिजे किंवा विच इज फर्दर बॉन्डेड टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड. तर आता इथं एक्झाम्पल दिलेले आहेत. अलिलिक अल्कोहोलचं प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शियरी अल्कोहोल करता येतं. तर प्रायमरी जो आहे त्या प्रायमरी अल्कोहोलमध्ये काय पाहायला मिळतं? तर OH ग्रुप ज्या कार्बन ॲटमला अटॅच झालेला आहे तो कार्बन ॲटम परत कसं आहे? विच इज फर्दर बॉन्डेड टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड. तर अशा प्रकारे हे झालं अलिलिक अल्कोहोल्स. त्यानंतर नेक्स्ट आहे बेंझिलिक अल्कोहोल्स. So here OH group is attached to sp3 hybridized carbon atom which is further bonded to aromatic compound or aromatic ring. तर आता अल्कोहोलचा दुसरा टाईप आहे बेंझिलिक अल्कोहोल. बेंझिलिक अल्कोहोलच्या बाबतीत आपल्याला काय सांगता येईल? So OH group is attached to sp3 hybridized carbon atom which is further bonded to aromatic ring. त्याला आपण बेंझिलिक अल्कोहोल असं म्हणतो. तर अशा प्रकारे अल्कोहोल्स कंटेनिंग sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम OH बॉन्ड हे फिनिश केलं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अल्कोहोल्स कंटेनिंग sp2 हायब्रिडाइज कार्बन OH बॉन्ड. तर ज्या अल्कोहोलमध्ये sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम आहे त्याला काय अटॅच झालं आहे? OH ग्रुप अटॅच झालं आहे. अशांसाठी मी आता हे एक्सप्लेन करतो आहे. तर अशा प्रकारची जी अल्कोहोल आहेत त्या अल्कोहोलच्या बाबतीत काय पाहायला मिळतं? सो OH ग्रुप इज अटॅच्ड टू sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम विच इज अ पार्ट ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड इट इज नोन ॲज व्हिनलिक अल्कोहोल. तर अशा प्रकारे अल्कोहोल कंटेनिंग sp2 हायब्रिडाइज कार्बन OH बॉन्ड हे सुद्धा आपण इथं स्टडी केलं. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ इथर जे आहे ते क्लासिफिकेशन ऑफ इथर आपण आता नेक्स्ट टॉपिकला नेक्स्ट ऑनलाईन लेक्चरला ते आपण स्टडी करूया. सो टुडे वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. थँक्यू.